रामनवमीचा सण काही दिवसावर येत असून या दिवशी देशभरात रामाची भक्ती आणि पूजा केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार रामनवमीला विधीनुसार भगवान रामाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि भगवान हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी हनुमानजीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, कारण त्यांच्या उपासनेने भगवान राम अत्यंत प्रसन्न होतात. ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या आधी काही विशेष वस्तू घरात आणल्यास घरात सुख समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर जाते. जाणून घेऊया रामनवमीपूर्वी कोणत्या वस्तू घरी आणणे शुभ मानले जाते. वैदिक दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी शनिवार 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:26 सुरू होईल आणि त्याची समाप्ती रविवार 6 एप्रिल रोजी रात्री 7:22 नवमी तिथी समाप्त होईल. उद्यतिथीनुसार रविवार 6 एप्रिल रोजी रामनवमी साजरा केली जाणार आहे. रामनवमी हा पवित्र सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. यंदा रामनवमी रविवार 6 एप्रिलला साजरी होणार आहे. धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. काही वस्तू विशेषतः भगवान रामाला प्रिय असतात आणि या वस्तू रामनवमीच्या आधी घरी आणल्या तर राम, हनुमानजी आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. ज्योतिषांच्या मते रामनवमीच्या आधी पिवळे कपडे किंवा सोने खरेदी करून घरी आणल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळे घरात धन समृद्धी वाढते आणि आर्थिक समस्या दूर होतात. रामनवमीपूर्वी शंख खरेदी करून देव्हाऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. शंख वाजविल्याशिवाय अनेक देवी देवतांची पूजा अपूर्ण मानली जाते, ज्यामध्ये भगवान हनुमानाचाही समावेश आहे. त्यामुळे रामनवमीपूर्वी शंख घरी आणल्याने शुभ फळ मिळते. रामनवमीच्या आधी भगवा किंवा पिवळा पताका किंवा ध्वज खरेदी करून घरी आणणे आणि रामनवमीच्या दिवशी घरामध्ये स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मक पसरते आणि घरात सुख समृद्धी येते. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.